श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात, म्हणूनच त्यांना भोळा शंकर असं देखील म्हणतात. ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तेथे शुभ आणि समृद्धी वास करते. महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे. भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. भगवान शिवाचे भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात. परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो. त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या चुका करणे टाळावे. म्हणून भगवान शिवाच्या पूजेमध्ये विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. भगवान शिवाचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळायचा असेल तर आपल्याला अकाल मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारे सर्व संकटे दूर व्हावी असं वाटत असेल तर जर तुम्हाला वाटत असेल तर या भगवान शिवाच्या पूजेमध्ये काही चुका आहेत, त्या चुका करणे तुम्ही टाळावे. शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण, दुःख, दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवाचा मंत्राचाही जप करावा. तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता. शंकराच्या पंचाक्षर मंत्राचा जप, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो. सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतात. पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत. प्रत्येक शिवभक्ताने ते नेहमी पाळायला हवे. सोमवारी अशी पूजा करा. सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जा आणि भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा. यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा. भगवान शंकर यांना भांग, धोत्रा, बेलपत्र इत्यादी अर्पण करा. तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा. नंतर शिवचालिसा आणि आरती करा. असे म्हटले जाते की या दिवशी पतीपत्नीने एकत्र पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोणत्याही दिशेला लावू नका, तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा. नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे, तुमच्या घराची शोभा वाढविण्यासाठी नाही. त्यामुळे शिवपिंडीचे निमुळते टोक हे उत्तरेकडेच असावे. शिवपूजेमध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये. भगवान शिवाला भस्म आवडते, म्हणून भगवान शिवाच्या शिवपिंडीवर भस्म लावावे. जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता. घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा जिथे स्थापित केली की पुन्हा त्याची जागा बदलण्याची देखील चूक तुम्ही करू नका. महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करा. असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकराचा महामंत्र जपता ती माळा कधीही गळ्यात घालू नका. जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये. त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी. शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी. पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी. दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये. तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालू शकत नसला तरी केवळ आता तुम्ही नेहमी जर तुम्ही हे करू शकत नसले तर आता महाशिवरात्र येणार आहे, तर महाशिवरात्रीला शिवाची पूजा केल्याने त्यांना आनंद होतो असे म्हटले जाते. म्हणून आपण या दिवशी उपवास करावा आणि शिवपूजेत मग्न राहावे. भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे.
बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे, त्याला कुठेही छिद्र नसावे. छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये. जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करा. मात्र छिद्र असलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नका. स्वच्छ आणि सुंदर असलेली बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावे. जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाचा जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावर पानं उलटे अर्पण करा. भगवान शंकराच्या पूजेमध्ये कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका. आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुले काढून टाका. महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही. या गोष्टींची काळजी घ्या. स्वच्छ कपडे घाला. महाशिवरात्रीला उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत. मळलेले, फाटलेले असे कपडे घालू नये. आपलं मन देखील यामुळे स्वच्छ आणि पवित्र राहतं. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पूजा साहित्य आणि पद्धत हे आपण जाणून घेणार आहोत आता. प्रथम शिवलिंगाची स्थापना करा. सर्वात आधी दीप प्रज्वलित करा. त्यानंतर त्या दिवेची पूजा करा आणि त्यानंतर शिवलिंगाची स्थापना करा. आणि त्याच्यानंतर त्यावर पंचामृत, गंगाजल, दूध, दही, तूप, मध, साखरेचा अभिषेक करा. बेलपत्र, धतुरा, पांढरे फूल, राख, चंदन, अक्षदा, फळे किंवा मिठाई अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यासोबतच तुम्ही शिवचालिसा, रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता. उपवास पाळणे, दिवसातून एकदाच खाणे, फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे, दिवसभर शिवभक्ती बाळगा, सत्य बोला, संयमी राहा, मांस आणि मद्यपान करू नका. यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते. संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा. महाशिवरात्रीची कथा ऐका, वाचा. शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा. पूजास्थळावर, शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा. बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले, अक्षदा, पंचामृत, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. उपवास सोडणे. संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडा. हलका आहार घ्या. खिचडी, उपमा घेऊ शकता. बरेच भक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात. शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय संध्याकाळी वाचा. यामुळे संपूर्ण शिवलीलामृत वाचण्याचे फळ मिळते. नंतर भगवान शिवाची आरती करा. कथाश्रवण, पारायण, संध्याकाळची पूजा नंतरच जेवण करा. आणि सनातन मान्यतेनुसार महाशिवरात्रीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. सुखसमृद्धी, संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात. पुराणानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाहासने संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात. हे मुलं देखील करू शकतात. सर्वत्र कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळले जाते. 12 महिन्यांपैकी 12 महिन्यांमध्ये महाशिवरात्र हे सर्वात पवित्र असं व्रत आहे संपूर्ण व्रतामध्ये. कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून, दुःखांपासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते. तसेच मंडळी, या पवित्र महाशिवरात्रीला काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापापासून मुक्त होऊ शकतो. महाशिवरात्रीला लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल, कारण लसूण आणि कांदा तांत्रिक अन्नाचे कारक आहेत. भगवान भोलेनाथाला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता. शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत. असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात. तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येते. सोमवारी प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी महाशिवरात्रीला प्रदोष काळात संध्याकाळी तांदूळ, दूध आणि चांदीचे दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुखशांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील. कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा. असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
महाशिवरात्रीला दान करणे शुभ असते. पांढरे कपडे, फुले, धान्य, मिठाई, दूध, दही, साखर, मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे महाशिवरात्रीला दान करावे. यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी महाशिवरात्रीला शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावे. हा उपाय केल्याने पतीपत्नीच्या नात्यात गोडवा येतो. महाशिवरात्रीला शिवलिंगावर दुधात केसर मिसळून अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते. भगवान शिवाच्या पूजेत या चुका मुळीच करू नयेत, अन्यथा पूजा केल्याचे फळ मिळत नाही. तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावे की महाशिवरात्रीला भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपाती अर्पण करू नये. यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात आणि यामुळे संपत्तीचा नाश होतो, कारण या फळाचे नावच नाशपती आहे. कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शिवाची पूजा करू नये. यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून काळा रंग हा वर्ज्य करावा. शंख आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये मात्र चुकूनसुद्धा तुम्ही करू नका, कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर महाशिवरात्रीला व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामं देखील पूर्ण होतात. जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न खाऊ शकता. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.